नमस्कार मंडळी, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. राणी सकाळी सकाळी झोपेतून उठलेली असते आणि तिचा रात्री जो प्रकार तिने केलेला असतो त्यामुळे तिचं खूपच डोकं दुखत असतं. राघव तिच्यासाठी लिंबू पाणी घेऊन येतो. राणी म्हणत असते की राघव, मला माहिती आहे की रात्री काय झालं, मला सगळ्या गोष्टी आठवत आहे आणि आय एम रिअली सॉरी. राघव तिला म्हणत असतो की हे बघ, काल जे काही झालं त्यामध्ये तुझी काहीच चूक नव्हती. तू फक्त कोल्ड्रिंक समजून तो ग्लास प्यायलीस आणि त्यामध्ये दारू होती. तर राणी त्याला विचारते की तू माझ्यावर रागवला तर नाही आहेस ना. राघव म्हणतो की नाही, मी तुझ्यावर नाही रागवलोय. तो तिला लिंबू पाणी देतो आणि तिथून निघून जातो. तर राणी मागे म्हणत असते की राघव, मी जरी रात्री नशेमध्ये होते ना तरी माझ्या फिलिंग्स ह्या खऱ्या होत्या आणि तुला नाही माहिती की मी तुझ्यावर किती प्रेम करते ते. तर इकडे सिंधू ही सावीला भरवत असते. सावी त्यावेळी विनूच्या फॅमिलीचे पिक्चर बघत असते आणि ती सिंधूला म्हणत असते की आई, विनूची फॅमिली खरंच किती मोठी आहे ना गं, आपल्याला पण अशी फॅमिली असायला हवी होती. सिंधू तिच्या बोलण्याकडे जरा इग्नोर करत असते. सावी म्हणत असते की अगं आई, मला विनू म्हणत होता की विनूच्या लहानपणीचे एकही फोटोज त्याच्याकडे नाही आहेत म्हणून. तेव्हा सिंधू तिला सांगते की अगं, विनूला बालभवनमधून आणलंय, म्हणजे ज्या मुलांना आईवडील नसतात ना, त्या मुलांना, ज्या आईवडिलांना मुलगा नसतात, मुलगी नसतात, ते आईवडील त्या मुलांना घरी घेऊन जातात आणि त्यांचा सांभाळ करतात. सावी सिंधूला विचारते की मग बालभवनमध्ये फक्त छोटे मुलं मुली असतात का. सिंधू म्हणते की हो, फक्त छोटे मुलं मुली असतात. आणि मग सावी सिंधूला म्हणत असते की आई, आपण सुद्धा आपल्या बाबांना आश्रमातून घेऊन येऊयात, म्हणजे आपल्याला सुद्धा बाबा भेटतील. हे बघ आई, सगळ्या मुलांकडे त्यांचे डबल पॅरेंट आहे आणि माझ्याकडं तू एकटीच आहे. मला सुद्धा माझे वडील हवेत. सांग ना माझे बाबा कोण आहेत ते. तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणारे 200 लाईक्स, त्यामुळे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. सिंधू तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि दुसऱ्या गोष्टींकडे तिचं लक्ष वळवत असते. सिंधू तिला म्हणत असते की तुला माहिती आहे इथे किती मोठा मेला लागलाय, ते खूप मोठी जत्रा भरली इथे. तर सावी म्हणत असते की मग जत्रेत आपल्याला बाबा भेटतील का. सिंधू म्हणते की काय चाललंय सावी तुझं, सारखे बाबा बाबा काय करतीयस तू. तुला सांगितलं ना एकदा, मी तुझ्या कुठल्याही प्रश्नांचं उत्तर देणार नाहीये, गप गुमान जेवून घे. परंतु सावी काय ऐकायला तयार नसते आणि सावी आता सिंधूवर चिडून तिथून निघून जाते आणि म्हणते की मी आता तुझ्याशी बोलणारच नाही. सिंधूलाही मोठा प्रश्न पडलेला असतो की सावीला आता हे सगळं कसं सांगावं. दिवसेंदिवस तर सावी मोठी होत चालली आहे, कधी ना कधी तिला ह्या गोष्टी कळणारच आहे. मी तिला सांगून टाकू का तिचे पोलीस काका हेच तिचे बाबा आहेत म्हणून. तर इकडे विनू बाहेर आलेला असतो. काही मुलं खेळत असतात तर विनू त्यांना म्हणत असतो की मलाही घ्या ना तुमच्यासोबत खेळायला. त्यावर ते मुलं विनूला म्हणत असतात की तुझ्यासोबत आम्ही फक्त लंगडी लंगडी खेळू शकतो, तू आमच्यासोबत नाही खेळू शकत कारण तुला धड चालताही येत नाही. तेव्हा विनू त्यांना सांगत असतो की मला घ्या ना खेळायला, तुम्हाला माहिती आहे का मी रनिंग रेसमध्ये पार्टिसिपेट करतोय. विनूचं हे बोलणं ऐकल्यावर आता मुलं त्याला चिडवायला लागतात आणि म्हणतात की आधी विनिंग कप घेऊन ये, मग आम्ही तुला खेळायला घेऊ. आणि तू कसा काय पळणार आहे सगळ्यांसमोर, तुला तर चालताही येत नाही. ते मुलं तिथून निघून जातात. ती मुलं विनूवर हसलेली असतात, त्यामुळे विनूला खूप वाईट वाटलेलं असतं आणि राघवने हे सर्व ऐकलेलं असतं. राघव विनूला उचलून घेतो आणि म्हणतो की हे बघ, आपल्याला कोणी कितीही असलं, कोणी कितीही बोललं, आपण मात्र आपलं ध्येय अजिबात सोडायचं नाही. तुझ्या मनाला माहिती आहे ना की तू रेस जिंकणार आहेस, तर मग तू जिंकणार आहेस. तुला कोणी सांगितलं म्हणून तुला डिमोटिवेट व्हायचं नाही आहे. तेवढ्यातच सिंधू आणि सावीही तिथे येतात. सिंधू म्हणते की अगदी बरोबर, आणि तुला आता रनिंग रेसमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे म्हटल्यावर आपल्याला थोडी तयारी करावी लागेल ना, आपल्याला एक्सरसाइजसुद्धा करायला लागेल. सावी जा बरं योगा मॅट घेऊन ये. सावी 2 योगा मॅट घेऊन येते आणि म्हणते की विनू, तुला एकट्याला एक्सरसाइज करायला बोर होईल ना, त्यामुळे मी सुद्धा तुझ्यासाठी करते. सिंधू आता दोन्हीही मुलांना एक्सरसाइज शिकवत असते आणि त्यांना त्यांच्याकडनं एक्सरसाइज करून घेत असते. राघव हा सिंधूकडे बघत असतो. त्यानंतर थोड्या वेळानंतर सावी म्हणते की आई, एक वॉटर ब्रेक घेऊ का. सिंधू म्हणते की ठीक आहे, पण लवकर या. सिंधू आता तिथून जायला लागते तेव्हा राघव म्हणतो की मला जरा बोलायचं तुमच्याशी. सिंधू म्हणते की जर कालच्या विषयावर बोलायचं असेल तर मला नाही बोलायचं आहे. राघव म्हणतो की नाही, रिसेप्शनबद्दल नाही बोलायचं आहे मला. रिसेप्शन नंतर मी हॉटेलवर आलो जिथे तुम्ही तुमच्या मित्रासोबत बोलत होतात. राघव म्हणत असतो की खरं तर माझ्या घरचे तुमच्याशी खूप वाईट वागले, त्यामुळे मला जरा गिल्टी फील होत होतं आणि म्हणूनच मी तुमच्या मागे मागे आलो. तर सिंधू म्हणत असते की याचा अर्थ तुम्ही मला फॉलो करत होते. राघव म्हणतो की हो, फॉलो करत होतो, स्टॉक नव्हतो करत तुम्हाला मी. जेव्हा मी हॉटेलमध्ये येऊन बघितलं तेव्हा तुम्ही तुमच्या मित्रासोबत तुमचं मन मोकळं करत होतात, तुम्ही रडत होता, तुम्ही बोलत होतात. तर सिंधू म्हणते की मग काय झालं, खात्री पटली तुम्हाला की आम्ही सेफ होतो म्हणून. राघव म्हणतो की हो, मला खात्री पटली.
सिंधू म्हणते की खरं तर थँक्यू सो मच की तुमच्या घरच्यांनी मला तुमच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पार्टिसिपेट करून घेतलं. पण खरं तर तुमच्या दोघांसाठी गिफ्ट आणायचं राहून गेलं. तो म्हणत असतो की त्याची काही गरज नाही आहे. सिंधू म्हणते की पण मला गरज वाटते. राघव मनातच म्हणत असतो की सिंधू मला बोलायचं आहे तुझ्यासोबत. सिंधू मनात म्हणत असते की अजूनही काहीतरी बोलायचं आहे तुम्हाला. राघव मनात म्हणत असतो की मला बोलायचं आहे परंतु तू मला एक संधी तर दे. सिंधू मनात म्हणत असते की माझी इच्छा असली तरी आता मी तुम्हाला संधी नाही देऊ शकत. राघव मनात म्हणत असतो की पण का. तेव्हा सिंधू मनात म्हणते की मला तुम्हाला गिफ्ट दिल्यानंतरच हे तुम्हाला समजेल. आणि मग राघवचं गिफ्ट आणण्यासाठी सिंधू आतमध्ये निघून जाते. तर इकडे राणी रुक्मिणी आणि ऋतुजाला चहा द्यायला आलेली असते. परंतु त्यांच्यापासून ती तोंड लपवत असते कारण रात्री तिने जे काही केलेलं असतं त्यामुळे तिला जरा लाज वाटत असते. ती त्यांना सॉरीही म्हणते. तेव्हा रुक्मिणी म्हणते की नाही तुझ्या यामध्ये काहीच चूक नव्हती, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. बरं मला सांग की राघव काय बोलला जेव्हा तू तुझं मन मोकळं केलं तेव्हा राणी म्हणते की काहीच नाही बोलला. रुक्मिणी म्हणते की जाऊ दे, एका अर्थाने हे बरंच झालं. राघवला हे तरी कळलं की तू त्याच्यावर किती प्रेम करते असते. बाकीचं जाऊ दे आणि तू तुझे प्रयत्न करण्याचे कधीच थांबवू नको. तेव्हा राणी म्हणत असते की हो काकू, मी माझे प्रयत्न करण्याचं कधीच थांबणार नाही. मी आता राघवला मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. राघववर माझं खूप प्रेम आहे आणि राघव फक्त माझा आहे. तर इकडे सिंधू ही विनूच्या पायाची एक्सरसाइज करून घेत असते. परंतु विनूचे प्रश्न थांबत नसतात. विनू तिला प्रश्न विचारत असतो की कालची पार्टी तुम्हाला आवडली का. तेव्हा सिंधू म्हणत असते की विनू आता आपण एक्सरसाइज करतो ना, एक्सरसाइज करताना अजिबात बोलायचं नाही. तर विनू पुन्हा विचारतो की तुम्ही माझ्या फॅमिलीला आधीपासून ओळखतात का. तितक्यातच तिथे तन्वी येते. तन्वी म्हणते की व्हॉट्सॲप आता तुम्ही 20 मिनिटाचा ब्रेक घेऊ शकतात. कसं बसं ती मुलांना तिथून काढून देते. तेव्हा सिंधू तिला म्हणते की बरं झालं तू योग्य वेळेत इथे आलीस. तन्वी विचारते की सीमा तू कुठे जाते आहेस का. सिंधू म्हणते की हां ॲक्च्युली मला 2 इंटरव्ह्यू द्यायचे होते आज, त्यासाठी मी जाते. तर तन्वी तिला विचारते की तुला इंटरव्ह्यू का द्यायचे, म्हणजे बालभवनमध्ये तुझा जॉब सुरू आहे ना. सिंधू तिला सांगते की ॲक्च्युली आहे सुरू, परंतु तेवढ्यामध्ये आमच्या दोघींचा खर्च नाही निघत, त्यामुळे मला आता दुसरीकडे बघावं लागेल आणि इथं कुठेतरी मी एखादा घर रेंटवर घेते. तर तन्वी तिला म्हणत असते की तू असं का करतेस, तू इथे का राहत नाही आहे, काल जो प्रकार झाला त्यामुळे तू हा निर्णय घेतला आहे का. त्यावर सिंधू म्हणते की हो, मला आता इथे राहणं बरं नाही वाटत. ॲक्च्युली मी दहीगावात परत गेले असते, परंतु विनूची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे मला आता इथेच कुठेतरी राहावं लागेल, त्यामुळे मी रेंटने घर घेऊन राहील. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे राघव विनूला म्हणत असतो की विनू अरे बाळा शांत हो. विनू म्हणत असतो की मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाही आहे. राघव म्हणत असतो की विनू आता तू तुझ्या बाबांशी सुद्धा असं बोलणार आहेस का. विनू म्हणतो की नाही, मला माहिती आहे की तुम्ही माझे खरे बाबा नाही आहात. आणि हे ऐकल्यावर राघवला आता मोठा धक्का बसतो. तितक्यातच तिथे सिंधू येते. रुक्मिणी म्हणते की शेवटी तुला जे हवं होतं तू ते केलंस. सिंधू म्हणते की तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय ते मला नाही कळत आहे. रुक्मिणी म्हणते की विनायक राघव आणि राणीचा मुलगा नाही आहे आणि ते दोघं त्याचा सांभाळ करताय, ही गोष्ट तूच सांगितलीस ना विनायकला. तर मित्रांनो, असेच लग्नाची बेडी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.